कागद घेतात आणि ते फाडतात. म्हणजे ते भेटलंच नाही पाहिजे पुस्तक, पण ते सहजपणे आपल्या लोकांना भेटतं, आंबेडकरी लोकांना, आणि आपले लोक त्याचाच प्रचार करतात. ते भेटलं नाही पाहिजे कुठं पण, ती बंदी असली पाहिजे त्या पुस्तकाला. हे जे तुम्ही आता बॅनर आहे या बॅनरचं काय कशाबद्दल आता हे जे बॅनर आहे ते आमचा एवढा संदेश आहे की आपला जो बौद्ध धर्माचा जो वारसा आहे, तो बौद्ध धर्माचा वारसा कोणी जगामध्ये कोणी टिकवला? सम्राट अशोकाने टिकवला. पण सम्राट अशोकाने आम्ही ज्या दर्जाचं स्थान द्यायला पाहिजे होतं, त्या सम्राट अशोकाला स्थान आम्ही दिलेलं नाही. पण आपण अनेक दुसऱ्या धर्माच्या राजांना स्थान दिलं, पण सम्राट अशोकांना जे बौद्ध धर्मासाठी जगभर प्रसिद्ध आहेत त्यांना स्थान नाही दिलं. आता अनेक जण घोषणा सगळ्यांच्या देतात, पण सम्राट अशोकांचं नाव देत नाही. अनेक बॅनरवर, आपल्या कोणत्या पण बॅनरवर बघा, सगळे महापुरुष असतात, पण सम्राट अशोकांचा फोटो नसतो. म्हणजे आपण सम्राट अशोकांना कुठेतरी मागे टाकलेलं. आणि आपल्याला जे बनते होते त्यांनी जो आपलं महाबोधी महाविहाराचा जो लढा चालवला, तो लढा त्यांनी चालवला होता, श्रीलंकेचे जे होते. परंतु त्यांना देखील आपण महत्व देत नाही. आपण जे बौद्ध धर्माचे जे राजे होऊन गेले, जे बौद्ध भिक्षू होऊन गेले मोठे, त्यांना आपण महत्व देत नाहीत. उगीच बहुजन चळवळ म्हणायची किंवा पुरोगामी चळवळ म्हणायची आणि बौद्ध धर्म बाजूला सारायची. महाराजांनी बौद्ध धर्म बाटवला का, हे देखील म्हणायची आज वेळ आलेली आहे. बरोबर आहे. कारण की किती पण आपण जे कार्यक्रम बघतोय आपल्या समाजामध्ये, तिथे फक्त बाबासाहेबांनी गौतम बुद्धालाच ठेवलं जातं. आणि राजे म्हणलं तर आपले महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज हे जे माहित आहे तेच राजे. पण बाबासाहेब आंबेडकरांनी पण बौद्ध धर्म दिला होता. त्या बौद्ध धर्माचा पण आपल्या समाजाने चांगलाच अभ्यास केला पाहिजे. त्याच्यामध्ये पण खूप असे राजे होऊन गेलेले आहेत जे या भारतासाठी एक महाराजे होते. त्याबद्दल आमचं काही मत नाही. पण जे सम्राट अशोकांना जे आम्ही स्थान द्यायला पाहिजे होतं, त्यांचं जागतिक स्तरावर जे त्यांचं जे स्थान यायला पाहिजे होतं ते आलेलं नाही. आमच्या जे आम्हाला जर धम्मकार्य जर आम्हाला जर प्रेरणा कुणाकडून घ्यायची असेल, ते सम्राट अशोकाशिवाय कोणी होऊ शकत नाही दुसरं. बरोबर आहे. कारण की त्यांच्यामुळेच लेणीचा पुनर्वसन झालंय. लेणीचा त्याने प्रचार प्रसार केला आहे आणि स्वतःचे मुलं लेणी संवर्धनामध्ये त्याने हे दान केलेलं आहे. एवढा मोठा राजाचा आणि या भारतामध्ये प्रचार प्रसार नाही. आणि या तुमच्या चळवळीमुळे या राजांचे बॅनरवर तर फोटो झळकत आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गौतम बुद्धाच्या समोर. हे खूप मोठी गोष्ट आहे. कारण की सम्राट अशोक हे आजपर्यंत आपल्या समाजाला माहीतच नाहीत. जे तुम्ही आता ते माहीत करत आहेत. तुमच्या कामाला सलाम आहे आणि लेणी संवर्धक समूहाला पण सलाम आहे. थँक्यू सर.